नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20 जून 2026 या तारखेचा। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात मान्सूनी पावसाचा प्रभाव अधिक बघायला मिळणार आहे। तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर देखील जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 20 जून रोजी रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात। सध्या अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त मान्सूनी वारे महाराष्ट्राकडे ओलावा आणत असून पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे। आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, तर घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधूनमधून वाढू शकतो। पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, हलका मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जना देखील होण्याची शक्यता आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा झोत देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। अरबी समुद्रातील वातावरण मान्सूनसाठी पोषक असून समुद्रातून येणारे वारे साधारण 25 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरणात ओलावा टिकून राहणार आहे। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, जर आपल्या भागात आज रात्री चांगला पाऊस झाला तरी केवळ एका पावसावर पेरणीची घाई करू नका। पुढील काही दिवस पावसाचा सातत्यपूर्ण स्थिती पाहूनच पेरणीचा निर्णय घ्या। जमिनीत पुरेशी ओल साचणे अत्यंत महत्त्वाचे। एकंदरीत आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत कोकण आणि घाट भागात मान्सूनी पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागात वादळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्राचे वातावरण बदलल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर आज तारीख 20 जून 2026 या तारखेला आज रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर, तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील। तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेऊया, कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा ठिकठिकाणी हलका मध्यम राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। तेलंगणा आणि कर्नाटकच्या दक्षिण भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ स्थित राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही, रात्रीच्या वेळेस राहील। तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, जगदलपूर तसेच आसपासचा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि महाराष्ट्राकडे कोकण विभाग आणि कोकण विभागाच्या आसपासच्या जिल्ह्यातही मान्सूनचा जोर बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट देखील राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया, तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती, वातावरण तयार होईल। हलका पाऊस सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड या परिसरात बघायला मिळणार आहे। आणि तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कडेगाव, पटेगाव आणि लगतचा परिसर बघितलासा वायगणी, पोईपका असेल, कणकवली इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि बिद्री, मुरगुड, निपाणी, मालदाटी, चिकोडी हलक्या स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा जैनवाडी, कागल, सल्लगा, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ या भागात राहील। सांगली जिल्ह्यात सांगली, मालगाव, देसिंग
तासगाव अष्टा हलका मध्यम पाऊस आणि वारे देखील बघायला मिळणार आहे। काही प्रमाणात विजांचा कडकडाट देखील राहील। खारीपटण, गगनबावडा, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरप्पा, मलकापूर, कोकरूड हलका पाऊस राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे वारे वाहतील, ढगाळ वातावरण राहील आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे मेढा उडाले, हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। नरसिंहपूर, तासगाव आणि तसेच विटा, कानापूर, नागजकुची हलका मध्यम जोरदार पावसाचा अंदाज। कराड, कडेगाव, मेढा उडाले या भागात तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी, मोल आणि तसेच बाराड, शिंगणापूर, सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर, लाटे, पलटण, बारामती, लिसुंबे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा, कोरेगाव, देवरा, अद्राकी, नांदल, पलटण, लोणार, वाई, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण आणि माखणजण, संगमेश्वर या भागात हलका पाऊस राहील। अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, वसटपोट, चाकदेव जोरदार पावसाचा अंदाज आहे। घोगरे, महाबळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाई, खंडाळा, भोर, शिरवळ आणि तसेच लगतच्या पिचवळीतलं असा किटवले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। माड, वर्धन, गोरेगावला हलका राहील। किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, लवसा, जिटे, व्याले, सवंतगड, नागोठाणा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे, लोणी, कालभोर, वाघोली, सोसगाव, पुनावले आणि पाबल, मलटण, कवटे, वाडा, मनसर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज। मारगाव, जेजुरी आणि दौंड, कडेगाव, राऊ या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। बोरी, नार्वे, बांबर्डे, कवटे, पाबल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज फारसा नाही, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड, कडाष्टी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, कुडगाव, धनगरवाडी, शिरळ तसेच आल्याने टाकेडोकेश्वर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि घारगाव, मांडवे, वरवंडी, देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव हलक्या पावसाचा अंदाज राहील। घाट माथ्याकडे मान्सून पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। मध, जुन्नर, ओतूर, गरवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याणमली, पनवेल, अनरेल आणि कर्जत, कुसर हलक्या स्वरूपात राहील। शिवाले, वैशागरे, सम्राट, गुंडा, आंबेवाडी, इगतपुरी, मुनगाव, वडेवरे, जोहर, मोकळा, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके रे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक, ओझर आणि लाडा, चर्चशोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव, पाटोदा आणि वणी, डोटांबे, चांदवड, ओझर, कळवण हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा, औटी, ताराबाद, निमशोडी आणि साक्री, बॅट, पिंपळनेर, चोरवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नवापूर, अंमली, कोकसाने, आदिवी, दुसाने, टिटाणे, बोरचाक, धनोरा, अक्कलकुवा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव, एलगुप्पा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याकडे जालना, उल्हापांगरी तसेच देऊळगाव राजा हलका पाऊस राहील आणि पानवाडी, तानवाडी, ईश्वरनगर, मंगळूर, रामशिवसोटा, तानवाडी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्याचा परिसर ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या वेळी पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याकडे देगलूर, रुधूर आणि कवठा, नरशी, खोंडलवाडी, धर्माबाद इकडे हलक्या पावसाचा जोर रात्रीच्या वेळेस बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज राहील। अकोला, बोरगाव, मंजू आणि खामगाव, शेवगाव बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर, चिखली, खेलवड, बुलढाणा इकडे अहमदपूर हलक्या मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या वेळेस बघायला मिळणार आहे। तसे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर रात्रीच्या वेळेस कमी बघायला मिळणार आहे। रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। हलक्या पावसाचा अंदाज सांगली, सोलापूर, सातारा या भागात राहील। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला आणि अहिल्यानगरचा काही परिसर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। पुणे जिल्ह्याच्या आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। कडेगाव, दौंड, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, नार्वे, बोरी आणि तसेच लगेच पिसेल बघितलं असता मठ,
शिरूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहील. तसे पावसाची शक्यताही जळगाव, धुळे, नाशिक, श्री छत्रपती संभाजीनगर, नांदेड भागाला, अकोला, अमरावती इकडे हलका मध्यम पाऊस रात्री आणि रात्रीच्या वेळेस बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या वेळेस पावसाचा जोर हा सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नांदेड भागाला, धाराशिव, बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसे या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्सोबत. तोपर्यंत नमस्कार.